आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज. महायज्ञ सोहळ्याची जय्यत तयारी सुरू. महायज्ञ मंडपाचे काम पूर्णत्वास. हभप केशव महाराज शास्त्री. महायज्ञ सोहळा व हभप रामराव महाराज ढोक यांची रामकथा व कीर्तन महोत्सव सोहळ्याची जय्यत तयारी. श्रीकृष्ण मंदिर बांधकाम भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने महायज्ञ सोहळा व हभप रामराव महाराज ढोक यांच्या रामकथेचे आयोजन. हभप भागवतभूषण केशव महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली व श्रीकृष्ण आश्रम यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या 1 महिन्यापासून महायज्ञ मंडपाचे काम चालू असून राजस्थान येथून गवत व लाकडी बांबूच्या सहाय्याने महाकाय यज्ञ मंडपाचे काम आज पूर्णत्वास आले आहे. तसेच रामकथेचा मंडप व भोजन मंडपाचे काम प्रगतीपथावर चालू आहे. या कार्यक्रमासाठी केज तालुक्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त हे या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. यामुळे येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी भोजन व्यवस्था, राहण्याची व्यवस्था ही या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक महायज्ञ सोहळ्यानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून केज येथील श्रीकृष्ण आश्रम या ठिकाणी येणार आहेत. असा कार्यक्रम आपणास न भूतो न भविष्यती पाहावयास मिळणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या महायज्ञ सोहळ्याचा लाभ घ्यावा व हभप रामराव महाराज ढोक यांच्या संगीत रामकथेचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन श्रीकृष्ण आश्रमाचे संस्थापक हभप केशव महाराज शास्त्री यांनी केले आहे. काय सांगाल महाराज, आज आपण या यज्ञ मंडपाचं काम पूर्णत्वास आलेलं आहे. तर हा मंडपाचं काम पूर्णत्वास झालेलंच आहे, पण या यज्ञकुंडाचं काम पूर्ण होऊन आता जो यज्ञ चालू होणार आहे तर हा किती तारखेपासून चालू होईल आणि या यज्ञकुंडात किती एकूण यज्ञ करण्यासाठी लोक बसणार आहेत? जय श्रीकृष्ण. हा समोर दिसणारा यज्ञ मंडप पूर्ण झालेला आहे आणि यज्ञकुंडाची निर्मिती चालू आहे. बरेचसे यज्ञकुंड बनवून तयार झालेले आहेत आणि बाकीचे बनवणेही चालू आहेत. या यज्ञकुंडाला सारवायचं आहे. शेण, गाईचं शेण वापरलं जातं, गाईचं गोमूत्र वापरलं जातं आणि माती एकत्रित करून यज्ञकुंड सारवले जातील. त्यानंतर त्याला नियमाप्रमाणे जे कलर दिले जातात ते कलर दिले जाणार आहेत आणि त्यानंतर बाकी उर्वरित कार्य होईल. आणि हे कार्य संपन्न झाल्यानंतर पुढे 11 मार्चपासून यज्ञ आरंभ होणार आहे. बाबा, यज्ञ सोहळा आणि कथेचं आयोजन आपण केलेलं आहे, तर थोडक्यात हे कार्यक्रमाची रूपरेषा आणि कुठं कुठं कसा कार्यक्रम संपन्न होणार आहे या आमच्या चॅनलच्या माध्यमातून भक्तगणांना आपण काय एक आव्हान करणार आहे? जय श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्ण आश्रम केज या ठिकाणी जो महायाग होणार आहे, विष्णू महायाग, 11 मार्च 2026 ते 19 मार्च 2026 या दरम्यान होणार आहे आणि त्या कार्याची तयारी झालेली आहे. समोरच्या बाजूला पाहू शकताय, हा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा यज्ञ मंडप बनवून तयार झालेला आहे. राजस्थानवरून हा मंडप आलेला आहे आणि याचं कार्य जवळजवळ 1 महिन्यापूर्वी सुरू झालेलं होतं. ते कार्य काल पूर्णत्वास गेलेलं आहे आणि काल पूजन करून यज्ञकुंड निर्मितीला सुरुवात झालेली आहे. यज्ञकुंड बनवण्याचं कार्य चालू आहे. याच बाजूला समोर कथेचा मंडप आहे, त्याचंही कार्य चालू आहे. ज्या ठिकाणी परमपूज्य ढोक महाराज यांची रामकथा होणार आहे आणि कीर्तनही होणार आहेत. त्या कथा आणि कीर्तनाच्या मंडपाचं कार्य समोर चालू आहे. एक किचन सेट बनलेला आहे आणि समोरच्या बाजूला त्या ठिकाणी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांच्यासाठी सकाळपासून रात्री 11-12 वाजेपर्यंत महाप्रसादाची व्यवस्था केली जाणार आहे. त्या महाप्रसादाच्या मंडपाचं कार्य समोरच्या बाजूला चालू आहे. येणाऱ्या भाविकांच्यासाठी सर्व सुविधा करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. सर्वांना विनंती आहे की जरूर या महायज्ञामध्ये सहभागी होऊन पुण्याचा लाभ उठवला पाहिजे. जय श्रीकृष्ण. जनहित मराठी न्यूज चॅनलना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.